तसेच न्यू 40+ संपूर्ण संघटना यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय। आणि त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम प्राइस डिस्ट्रीब्युशन पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम आपण पारितोषिक देणार आहोत ते कॅश प्राइस ते सुरुवातीला देऊया, कारण गणेशजी केणी यांनी सुरुवातीला पारितोषिक दिलं होतं ते आतिश ते शिवम, प्रत्येकी आतिशसाठी 500 रुपये आणि शिवमसाठी 1000 रुपये दोघांनी यायचं आहे। आतिश आणि शिवम आपण आतिश यांनी 500 रुपये आणि शिवम यांनी 1000 रुपये घेऊन जायचे आहेत। हे जे पारितोषिक आहेत ते खऱ्या अर्थाने गणेशदादा केणी यांनी दिलेले स्पॉन्सर केलेले आहेत। आतिश आणि शिवम दोघांनी यायचं आहे। प्रमोदजी तरे, मिलनजी तरे आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। आतिश आणि शिवम आपण यायचं आहे। हे आपण 1500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे। ते गणेशदादा केणी यांनी दिलेले आहे। जय पाटील आपण आपले शुभ हस्ते द्यायचं आहे 1500 रुपये आतिश आणि शिवमसाठी आहे। त्याच्यानंतर नितीनसाठी, नितीनने जे यशपाल माळीला त्रिफळाचित केलं, क्लीन बोल्ड केलं, महत्वाचं विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। प्रेक्षामध्ये कोणीही पारितोषिक दिलेले आमच्याबद्दल नाव आलेलं नाहीये। या अथर्व श्रवण त्यांचा विशेष आभार। 500 रुपये कर त्रिफळाचित हे 500 रुपये घेऊन जायचे नितीन आपण त्यांच्याकडनंच आपण देऊया। अथर्व श्रवण त्यांच्याच शुभ हस्ते आपण देऊया, त्यांच्या शुभ हस्ते देऊया 500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे, चंगू मंगू। पण हे काय अथर्व श्रवण यांना जबरदस्त मानसिक दबाव येतो जेव्हा पराभवाकडे जातो ना। हे बघितलं गेले पहिल्या दिवसापासून पाहते दोघांना। त्यानंतर हे पारितोषिक जे दिलं जाणार आहे ते म्हणजे अक्षय चौधरीसाठी तब्बल 19,000 त्यामध्ये रिग्नेश पाटील 3000, जय पाटील 1000 आणि आमचे अध्यक्ष अर्थात प्रताप शेठ पाटील साहेब 5000, गोपाल सेठ 4000, राजेंद्रजी भोईर 5000 आणि वसंतजी टावरे पूर्णा सरपंच 1000 असे 19,000। मी सपनाताईने विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे 19,000। महिला व बाल कल्याण समिती माजी सभापती ठाणे जिल्हा परिषद सपनाताई राजन भोईर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल 19,000। क्या बात आहे। बहिणीच्या शुभ हस्ते भावांनी हे पारितोषिक स्वीकारलेलं आहे। त्यानंतर विलासपूर राहणार संघ कॅप्टन साठी पारितोषिक आलेलं आहे 15,000। त्यामध्ये आमचे सन्माननीय मारुती पाटील याचकडून 10,000 आणि महिला मंडळाकडनं 5,000 एकंदरीत 15,000। कल्पेश प्रकाश पाटील यांच्याकडनं सुद्धा 5,500 आणि ते गुगल पे केलेल्या चिरागसाठी म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय 21,500 म्हणजे 15,000 कॅश प्राइस आपण घेऊन जायचंय। विलासपूर राहणार मारुतीजी पाटील याचकडून 10,000 आणि महिला मंडळाकडनं 5,000 15,000 पारितोषिक आपण घेऊन जायचंय। मी ललिताताई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे। पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य तसेच सन्माननीय राजेंद्र मडवी साहेब यांच्याकडनं सुद्धा 11,000 रुपये आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत आकडा जो गेलेला आहे 26,000 आमचे सन्माननीय ललिताताई प्रताप पाटील माजी सभापती पंचायत समिती भिवंडी विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। अजूनही कॅश प्राइस आहे
राजेंद्रजी मडवी विद्यमान सरपंच यांच्याकडून स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघासाठी हा संघ चॅम्पियन ठरला, त्यामुळे त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. स्वराज्य स्पोर्ट कशेळी कॅप्टन गिरीश मडवी, जबरदस्त परफॉर्मन्स अगदी अंतिम मॅच मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हणतात. नाबाद 28 धावांची खेळी केली. सेनापती जर अग्रेसर असेल, सेनापतीने चांगली कामगिरी केली तर मात्र नक्की चांगली कामगिरी बघायला मिळते. मी मडवी साहेबांना विनंती करणार आहे, राजेंद्र मडवी साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. मडवी यांचा नक्कीच सन्मान केला जातो मडवी यांच्यातर्फे. येस, कॅश प्राइस यानंतर आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे वळणार आहोत. येस, प्रथम आपण सर्वात प्रथम अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक प्रदान करणार आहोत 40+ क्रिकेटमध्ये. आणि हे पारितोषिक कैलासवासी एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संतोष एकनाथ पाटील याचकडून हे पारितोषिक प्रदान झालेले आहे. येस, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी प्रकाशजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय, आपण पुढे यायचंय. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 40+ फॉर्मॅट, नवीन 40+. आणि विजेता आहे अर्थातच गिरीश मडवी. गिरीश मडवी. नाबाद 28 धावांची तुफानी खेळी केली आणि या संघाला चॅम्पियन बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. प्लीज कम फॉरवर्ड. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर आपण जाणार आहोत रेग्युलर क्रिकेटमध्ये सामनावीर हे पारितोषिक देण्यासाठी. हे पारितोषिक नक्कीच सन्माननीय श्री प्रतापजी मारुती पाटील साहेब यांच्या सौजन्याने प्रदान झालेलं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय पंकजी पाटील साहेब मी आपणास विनंती करतो, हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि विजेता आहे अर्थातच अक्षय चौधरी, ज्यांनी खरं तर 43 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी केली आणि दिवसा खरं तर रात्री या ठिकाणी सगळ्यांना तारे बघायला लावले. त्यानंतर अजूनही कॅश प्राइस आहे, बॉल आउट साठी कॅश प्राइस आहे, ते घेऊन जायचे आपण सुरुवातीला. ज्ञानेश्वर, आपण बॉल आउटचे ते कॅश प्राइस आहे, बॉल आउट साठी कॅश प्राइस. नितीन, अतिशय अचूक नेम साधला होता. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला अंतिम फेरी पोहोचवण्यासाठी बॉल आउट मध्ये अगदी एका चेंडूमध्ये अमितजी पाटील आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यानंतर अक्षय याने सुद्धा अगदी अचूक नेम साधला होता. विलासपोर्ट राणा संघाला थोडंसं सावधानता बाळगावी लागेल, कदाचित सांगता येत नाही, कारण ईडीची धाड पडू शकते. त्यानंतर वळूया आपण नेक्स्ट. यस, सांघिक पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. क्रिकेट हा शिस्तीचा खेळ असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन असं म्हटलं जातं. शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आपण सर्वात प्रथम प्रदान करणार आहोत. कैलासवासी कुसुम किसन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र गोल्डमॅन श्री सदानंद किसन पाटील याचकडून ही आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी बहाल झालेली आहे, स्पॉन्सर झालेले. आणि नक्कीच पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित करतोय जयजी पाटील, आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय. जयजी पाटील, नक्कीच आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. आणि संघाचे नाव आहे सुनील मामा यांचा संघ पवनपुत्र वडपे. पवनपुत्र वडपे संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण यायचंय. ते आले, ते खेळले आणि त्यांनी जिंकलं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. अगदी शिस्तबद्ध संघ खेळ केला पवनपुत्र वडपे या संघाने आणि शिस्तबद्ध संघाचं पारितोषिक जात आहे पवनपुत्र वडपे या संघाला.
त्यानंतर वैयक्तिक खेळाडूला आपण पारितोषिक देणार आहोत. हे मैदान खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी अतिशय पोषक होतं. अनेक फलंदाज असे होते ज्यांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली. अगदी 38 सर्कलमध्ये ज्यांनी गॅप काढले, ज्यांनी 38 सर्कल भेदून अनेक चौकार मारले. सर्वात जास्त चौकार हे पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. हे पारितोषिक पुन्हा एकदा कैलासवासी कुसुम किसन पाटील यांच्या स्मरणार्थ आपले नक्कीच पिंपळनेरचे सदाबहार व्यक्तिमत्व श्री सदानंद किसन पाटील गोल्डमॅन याचकडून आकर्षक ट्रॉफी प्रदान झालेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी नक्कीच मी विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये अभिमन्यूजी माळी आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय. सर्वात जास्त चौकार यस आणि विजेता असणारे ते वीर तानाजी दापोडे संघाचा हरिदास पाटील. हरिदास पाटील आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपल्यास माहिती आहे सर्वात जास्त चौकार कोणी लगावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2016 चौकार लगावले वन डे क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी मध्ये हरिदास पाटील यांनी सर्वात जास्त चौकार लगावले. आणि हरिदास पाटील यांच्या नावावर एक विक्रमी आहे. सलग 7 चेंडूमध्ये 7 चौकार नक्कीच मारण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. आणि त्यांचा जर विक्रम तुम्ही मोडाल तर त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक एनी टाइम आहे. वेलकम हरिदासजी पाटील, किंग ऑफ रिंग असं त्यांना नक्कीच म्हटलं जातं. हरिदासजी पाटील या ठिकाणी जास्त सर्व पाटील आई जोगेश्वरी जुनांदुर्गी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपल्यास माहित आहे सर्वाधिक षटकार सर्वाधिक कोणी लगावले असतील तर शाहिद आफ्रिदी 351 षटकार. रोहित शर्मा यांनी सुद्धा आतापर्यंत 250 पेक्षा जास्त षटकार लगावलेले आहेत. मात्र सोमनाथ पाटील यांनी स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावले. नेक्स्ट प्राइज नाही, त्या अगोदर आपण इथे कॅश प्राईज देऊया. तळे साहेबांनी नक्कीच या अगोदर सांगितलं की आपला गाव हरला की आपल्याला वाटतंय की आपण हरलो, आपला गाव जिंकला की आपल्याला वाटतंय की आपण जिंकलो. आणि या गावाचा सन्मान वाढवण्यासाठी, या खेळाडूंचा सन्मान वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी काही रोख पारितोषिक या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी नक्कीच निलेश पाटील यासाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय देवानंदजी तळे साहेब यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. निलेश पाटील आपण व्यासपीठावर या. नक्कीच निलेश मडवी
नक्कीच माधवी, मी विनंती करेन सन्माननीय राजेंद्रजी भोईर साहेब, 10,000 रुपयांचं हे पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं. निलेश माधवी यास. नाही, त्याचं कारण ऋषी चिकणे क्रिकेट मध्ये भविष्यवाणी केली जात नाही, पण आज डॉक्टर देवानंद थले साहेबांनी भविष्यवाणी केली होती की 4 चेंडूमध्ये निलेशची मॅच संपवेल आणि ती भविष्यवाणी खरी ठरली म्हणून पारितोषिक दिले जात आहे. त्यानंतर अजून पैशांचे उधळण असेल. सन्माननीय सर्वांचे लाडके देवानंदजी तळे साहेब यांच्याकडून गिरीश माधवीसाठी तब्बल 15,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय नामदेवजी पाटील साहेब, मी आपणास विनंती करेन हे पारितोषिक कॅश प्राइज आपण गिरीश माधवीसाठी या ठिकाणी प्रदान करायचं आहे. वेल प्लेड गिरीश माधवी. यस, त्यानुसार चिकणे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर तुमची चांगली झाली ना तर काम अर्ध अधिक झाल्यासारखं असतं आणि गिरीशने सुरुवात खूप चांगली केली, त्यानंतर त्यांचं काम मात्र अगदी काम तमाम केलं समोरच्या संघाचं. स्वराज्य कशेली संघ चषकाचा मानकरी या संघासाठी तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक देवानंदजी थले साहेब यांच्याकडून मी सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपण हे पारितोषिक नक्कीच प्रदान करायचं आहे. लगेच आपण कॅश प्राइज देऊया. चला कॅप्टन आणि अदर टीम ज्याला कोणाला यायचं असेल व्यासपीठावर त्यांनी यायचं आहे. तब्बल गणपतजी भोईर साहेब आपण या. क्या बात आहे. गणपत भोईर साहेब आपण आला तरच पैसे भेटतील, नाहीतर नक्कीच जप्त केले जातील. 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी स्वराज्य कशेळी संघाला प्रदान केलं जात आहे. सन्माननीय सर्वांचे लाडके देवानंदजी थळे साहेब यांच्या मार्फत. अभिनंदन विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय की मोराई दिवे
नक्कीच आपल्या बहिणीच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार स्वीकारताना सुधाकर पाटील खूप पुढे यायचे रामजी भोसले साहेब आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 8 फलंदाजांना डगआउट मध्ये पाठवलं. पुन्हा एकदा आई जोगेश्वरी जुनोंदुर्की संघाचा प्रिन्स शिकारी. आपल्यापर्यंत आलेला आहे ते आपण देऊया. विलासपूर राहणार हा संघ चॅम्पियन ठरला. त्यासाठी ठाणे जिल्हा परिषद विद्यमान सदस्य, महिला व बाल कल्याण समिती सभापती, माजी सभापती सन्माननीय सौ सपनाताई राजेंद्र भोईर यांनी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. मी सपनाताईने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्राइज वितरित करायचं आहे विलासपूर राहणार संघाला. सपनाताई आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हे प्राइज वितरित करायचं आहे. खेळाडून सगळ्यांनी यायचं आहे. विलासपूर राहणार. गीतेश माळी थोडेसे आराम करतायत. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी काहीतरी तयारी चाललेली असावी. या सर्व खेळाडूंनी त्वरित उशीर होत आहे आपल्याला. नक्कीच बक्षीस समारंभ खूप उशिरा आपण या ठिकाणी साजरा करतोय. चला सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर या. हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइस आहे. सपनाताई राजेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते, अर्थात त्यांनी स्पॉन्सर केलेले प्राइस आहे 5,000. चॅम्पियन ठरलाय विलासपूर राहणार हा संघ आणि त्यांचे सर्व खेळाडू हे स्पर्धेत स्वीकारत आहेत. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्याला आपण जाऊया बेस्ट बॅटर रेग्युलर क्रिकेट. आणि हे पारितोषिक आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेले मान्य श्री प्रताप शेठ पाटील याचकडून आणि वितरक मी संगीताताई पाटील आणि गीताताई पाटील या दोन्ही महिला मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत आपल्या शुभ हस्ते ही पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि विजेता संघ जो आहे, अर्थात विजेता आहे तो विजेंद्र पाटील गावदेवी वेळे संघाचा 61 धावा 61 रन. विजेंद्र पाटील गावदेवी वेहळे. विजेंद्र पाटील किंवा कोणा प्रतिनिधी असेल तर आपण ही पारितोषिक घेऊन जायचं आहे. ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय संगीताताई पाटील आणि गीताताई पाटील यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक स्वीकारतोय तो म्हणजे विजेंद्र पाटील गावदेवी वेळे संघाचा बॅटर. आणि पंकजी पाटील यांनी स्पॉन्सर केला कूलर. मॅच खूप गरम केली, मात्र थंडा थंडा कूल कूल होण्यासाठी हा कूलर पंकजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा खूप खूप आभार.
चंदन आणि मान्यवरांचा खूप खूप आभार. प्रदर्शित अजय चौधरी मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अजय चौधरी आपण यायचंय. दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. पंकजी भोई या, त्या मानाने तरी आपल्याला स्टेजवर एखादं पारितोषिक घेण्यासाठी उपस्थित व्हायला मिळेल. DJ Asis SK K K K K K त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ तृतीय पारितोषिक आणि अर्थात ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले मान्य श्री प्रतापशेठ पाटील याचकडून. आणि हे देण्यासाठी विनंती मी करणार आहे मनीषाताई भोईर, रेश्माताई पाटील आणि वत्सलाताई पाटील या तिन्ही महिला मान्यवरांना. आपल्या उपस्थित असतात. वत्सलाताई पाटील नाही आहेत. रेश्माताई आपण यायचं आहे. मनीषाताई आपण सुद्धा यायचं आहे. आणि विजेता संघ जो आहे गावदेवी विहेळे तिसरा क्रमांक. गावदेवी विहेळे. अंजलीजी पाटील आपण या पुढे. अंजलीजी पाटील या दोन्ही सौभाग्यवतीच्या मार्फत आपण हे पारितोषिक देणार आहोत. व्यवस्थित उचला. अगदी हंडा उचलताना तसं नक्कीच हे पारितोषिकही उचलायचे. कॅश प्राइस त्याचबरोबर संघाचे सर्वेसर्वा आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी विश्वासजी पाटील साहेब मी आपणास विनंती करतोय आपण पुढे या. आणि हे पारितोषिक जात आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्की. आई जोगेश्वरी जुनांदुर्कीचे प्रतिनिधी अथवा खेळाडू हो नितीन पुन्हा एकदा पुढच्या वर्षी मला वाटतं नितीन 40+ तयारी करत आहेत.
धावा केल्या, 4 बळी घेतले. विलासपोर्ट राहणार संघाचा चिराग माळी. चिराग माळी इज द मॅन ऑफ द सिरीज. दोन खेळाडू खऱ्या अर्थाने हकदार होते. 85 धावा करून 5 बळी घेतले होते. 86 धावा करून 5 बळी घेतले होते सुधाकर पाटीलने. मात्र तब्बल 89 धावा करून 5 बळी मिळवले होते. ते म्हणजे कॅप्टन गिरीश मडवी, स्वराज्य कशाळी संघाचे कॅप्टन. मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी जातोय गिरीश मडवी यांच्या पदरात. नक्कीच गिरीश मडवी आपण या व्यासपीठावर. मॅन ऑफ द सिरीज पाटील यांच्या मार्फत यांच्या शुभ हस्ते
विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन, कारण विलासपोर्ट राणाल हे स्वतः आयोजक होते आणि स्वतः आयोजक असून सुद्धा त्यांनी नक्कीच अंतिम विजेता पदावर आपली मोहर उमटवली. अभिनंदन अभिनंदन प्रतापजी पाटील साहेब, अभिनंदन रमेशजी तरे साहेब, अभिनंदन पंकजी पाटील, अभिनंदन नक्कीच राजेंद्रजी मडवी साहेब, अभिनंदन अमित भाऊ. सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आपण करूया. सर्व महिला वर्गाचे अभिनंदन करूया, कारण विलासस्मृती राणाल संघ या स्पर्धेचा, रमेशजी तरे साहेब नक्कीच सर्वांचं अभिनंदन. या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय विलासस्मृती राणाल. त्यानंतर मात्र शेवटचा आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत. मित्र, अध्यक्ष चषक 2023 ही स्पर्धा गेली 12-13 वर्षांपासून या स्पर्धेची वाट पाहत होतो आणि नक्कीच 2023 ही ही स्पर्धा हरवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली. तब्बल 32 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या 32 संघांमधून एक चॅम्पियन ठरला. हे पारितोषिक पंकजी नाईक यांनी विलासपूर राणा संघासाठी जे पारितोषिक दिलेले त्यांनी अनाउन्समेंट केलं होतं. संघ चॅम्पियन ठरला तर त्या संघाला आम्ही एक अवाढव्य बोकड देऊ. त्यामुळे अवाढव्य बोकड या ठिकाणी दिला जाईल तो विलासपूर राणा संघाला. यस, आणि हे पारितोषिक कलाश्री बालारामजी जोशी यांच्या स्मरणार्थ श्री मनोज गजानन जोशी उपाध्यक्ष नवी कोटी प्लस